नमस्कार. नारळी पौर्णिमेसाठी स्पेशल लाडू करणार आहे. कोकोनट पावडर, ड्राय कोकोनट पावडर, दूध घेतलं मी, साखर आहे आणि हे मिल्क पावडर आहे. कढई ठेवली मी छान. त्याच्यामध्ये 1 चमच साजूक तूप घालून घेते. आपल्याला कलर थोडा चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं ड्राय कोकोनट. तूप छान गरम झालं, भाजून घेते थोडा कलर चेंज होईपर्यंत. आणि गॅस आहे ना मीडियमच ठेवते. तुम्ही कशी करता ड्राय कोकोनट लड्डू मला सांगा कॉमेंट्समध्ये. छान परतून घ्यायचं. तुम्हाला म्हणजे कमी करायचं का जास्त करायचं, क्वांटिटी पाहूनच आपण करू शकतो ना. मला थोडेच करायचे, एकाच वाटीचे. मला राखी पौर्णिमेसाठी पाहिजे आहे. भावाला राखी बांधायची आहे मला. बघा बघा छान कलर चेंज झालेला आहे. आता मी याच्यामध्ये दूध टाकून घेते. आणि छान एकदा मिक्स करून घेते. खूप साधी आहे पद्धत आणि छान लागतात पण, खायला पण, दिसायला पण आणि झटपट होतात. बघा जास्त भाजायचं नाही कारण की खाली लागण्याची शक्यता असते. कमी गॅसवरच भाजायचं. दूध छान मिक्स झालं. आता साखर टाकून घेते. साखर टाकल्यानंतर पण छान मिक्स करून घेते. बघा छान मिक्स करायचं. तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त साखर टाकू शकता. आणि खोबरं आहे ना, किस आहे ना, थोडा गोडसरच असतो चवीला, म्हणून मी आहे ना थोडीच घातली. हे पण छान परतून घ्यायचं. त्याच्यानंतर साखर छान विरघळल्यानंतर आहे ना आपण दूध पावडर घालणार. खूप छान असते. बघा हे बघा छान आहे ना, आपली साखर आहे ना छान मिक्स झालेली आहे. छान असं परतत राहायचं एकसारखं, खाली नाही लागलं पाहिजे. बघा छान परतून घ्यायचं. काहीच नाही ना, मावाची गरज आहे ना चाचणीची गरज आहे, कशाचीच गरज नाही आहे. कमी साहित्यामध्ये, कमी मेहनतीमध्ये या स्टेजमध्ये आहे ना दूध पावडर टाकून घेते. चमच्याने समजलं तर 3 चम्मच असेल. छान मिक्स करायचं. दूध पावडर आहे ना टाकल्यामुळे टेस्टला पण छान येईल. आणि दूध पावडर टाकल्यानंतर आहे ना छान आहे ना असं मिक्स करायचं, कारण की दूध पावडरचे गुठळे धरण्याची शक्यता असते. हे बघा या पद्धतीने छान आहे ना मिक्स करतच राहायचं 3 ते 4 मिनिटपर्यंत. बघा छान असं
अशा पद्धतीने तुम्ही कशी करता आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते ते पण कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. बघा छान आहे ना, आपलं दूध पावडर आहे ना छान मिक्स झालेलं आहे, म्हणजे पूर्णपणे मिक्स झालेलं आहे, एकजीव झालेला आहे. छान आपलं दूध पावडर आहे ना मिक्स झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि कढई आहे जी आपली ती खाली घेते. बघा अशा पद्धतीने छोट्या किंवा मोठ्या तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने बांधू शकता लाडू. साईज जास्त थंड पण नाही होऊ द्यायचं, थोडं गरम आहे, आता होऊन जाईल मी करेपर्यंत थंड. बघा थंड झाल्यामुळे पण पुन्हा मळता येणार नाही लाडू, म्हणून आहे ना जास्त गरम पण नाही आणि जास्त थंड पण नाही, मीडियममध्ये ठेवायचे. माझा लाडू बांधणं झाला आहे. बघा याच्यामध्ये ड्राय कोकोनट आहे ना, असं असं करायचं, याला अशा पद्धतीने मिक्स करायचं, लाडूला फिरवत राहायचं आणि छान असं हाताने केलं तर लागणार नाही, असं असंच फिरवा. बघा हे बघा किती सुंदर आहे. मी सर्व लाडू आहे ना अशाच पद्धतीने करून घेते. नंतर तुम्हाला दाखवते. बघा बघा किती छान मी सगळीकडे लागलेला आहे. बघा मित्रांनो, हे आपले लाडू तयार झालेले आहे. अशा पद्धतीने सोप्या आणि साध्या पद्धतीने. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. बघा किती सुंदर कलर आला, तुम्ही पण नक्की ट्राय करा. बघा छान गरम राखी स्पेशल रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. स्वस्त खा आणि मस्त राहा. स्वतःची काळजी घ्या आणि ही रेसिपी बनवून बघा. किती छान कलर आणि दिसायला किती सुंदर आणि करायला पण खूप काही वेळ लागला नाही. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.